काँग्रेस हा सर्वात जुना या देशातला एक समतेच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. महापुरुषांच्या शिकवणीवर चालणारा पक्ष आहे. संविधानावर चालणारा पक्ष आहे. त्यांची स्वतःची मूल्य आहेत, राजकीय मूल्य आहेत, विचार आहेत, मांडणी आहे आणि धोरणं आहेत. त्या अनुषंगाने काँग्रेस पक्ष वाटचाल करतं, काम करतं. लोकांना हे सर्व पक्ष येण्याआधी एकच पक्ष माहीत होता, तो म्हणजे काँग्रेस पक्षच माहीत होता आणि त्याला सातत्याने सत्तेत ठेवायचं काम लोकांनी या देशातल्या यासाठी केलं की त्यांना त्यांच्या जीवनाचं, त्यांच्या विचारांचं प्रतीक या सरकारच्या, काँग्रेसच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये दिसत होतं. त्यांची स्वप्नपूर्ती होत होती, अपेक्षापूर्ती होत होती, जीवनमान उंचावलं जात होतं. तदनंतरच्या काळामध्ये काही आव्हानं निर्माण होत गेली, वेळेनुसार काही गोष्टी होत गेल्या. पण असं नाही आहे की आजही काँग्रेसला मानणारा काँग्रेसचा एक मोठा मतदार या देशामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, शहरामध्ये सुद्धा आहे. काही कारणास्तव तो दुरावला गेलेला आहे. त्या कारणांच्या बाबतीमध्ये चिंतन झालेलं आहे, सुरू आहे आणि लवकरच त्याच्यावरती उपाययोजना होईल. पण एकटी काँग्रेस लढू शकत नाही असं नाही. काँग्रेस मजबूत होती आहे आणि काँग्रेस येणाऱ्या काळात अधिक मजबूत होईल असा विश्वास माझ्या मनात आहे. कारण ती विचारांवर, मूल्यांवर, अनुभवावर, त्यागावर, बलिदानावर चालणारी एक विचारधारा आहे, एक जीवन पद्धती आहे. त्यामुळं मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे की काँग्रेस स्वबळावर सुद्धा जिंकू शकते आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा लोकसभा निवडणुकांमध्ये आपण पाहिले, आज लोकसभेची जर आकडेवारी पाहिली तर काँग्रेस हा राज्यातला सर्वात मोठा पक्ष आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीपेक्षाही लोकसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान या देशातील, या राज्यातील जनतेने काँग्रेसला दिलेला आहे. त्यामुळे ही विचारधारा कमकुवत नाही, ही मजबूत आहे. अनेक जणांचं असंही म्हणणं येतं की विभागली गेल्यामुळं पंजाचं चिन्ह जे अदृश्य होत चाललंय मशीनवरून, त्यामुळं सुद्धा अनेक लोक ही खंत व्यक्त करत असतात. तर काँग्रेसवर प्रचंड या देशातील नागरिकांचं प्रेम आहे. काही कारणास्तव हा दुरावा थोडासा निर्माण झालेला आहे. त्याला अनेक कारणं आहेत, त्याच्यावर संशोधन सुरू आहे. आज देखील त्याबद्दल एक पत्रकार परिषद होणार आहे. अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळं पण काँग्रेस कमकुवत नाही. काँग्रेस स्वबळावर सुद्धा जिंकू शकते सर.